आज आपण एका खूप विचार करायला लावणाऱ्या भाषणावर बोलणार आहोत. म्हणजे त्याचा एक भाग घेतलाय आपण. हे भाषण अशा लोकांसाठी आहे ज्यांना वाटतंय की अरे आपण कुठेतरी अडकलोय, आयुष्यात बदल हवाय, पण कळत नाहीये नक्की काय करावं, कसं पाऊल उचलावं. आणि भाषणाची सुरुवातच अशी होते की कदाचित आपण हे आत्ता ऐकतोय ना, हे सुद्धा कुठेतरी ठरलेलं आहे. म्हणजे एक प्रकारचा संकेत समजा. पण मुख्य उद्देश आहे आयुष्यातल्या काही महत्त्वाच्या गोष्टी समजून घेणं, वेळेचं महत्त्व काय आहे, आपल्या आतला तो प्रोग्राम काय असतो, आणि हो, त्या कठीण निवडी ज्या आपल्याला कराव्या लागतात. चला याचा जरा उलगडा करूया. आणि महत्त्वाचं म्हणजे भाषणात हा जो मुद्दा मांडलाय की फक्त कष्ट करणं म्हणजे नुसती मेहनत पुरेशी नाहीये. आपण योग्य दिशेने जातोय का, आपली मानसिकता, आपले विचार, आपलं ध्येय हे सगळं जुळलेलं आहे का, त्यालाच भाषणात म्हटलंय अलाइनमेंट. आणि हो, वेदना ती तर अटळ आहे आयुष्यात, पण निवडायची कोणती? बदलाची वेदना की शांत बसून नंतर होणाऱ्या पश्चातापाची वेदना? ही निवड आपल्या हातात आहे. खरंय. आणि भाषणाची सुरुवातच एका आकड्याने होते जो आपल्याला थांबवतो जरा. भाषणात असं म्हटलंय की दररोज जगात साधारणपणे 1.5 लाख लोक मरतात. आता हा आकडा ऐकून घाबरवणं हा उद्देश नाहीये, तर आपल्याकडे वेळ किती कमी आहे हे अगदी तीव्रपणे जाणवून देणं आहे. बरोबर. हा एक प्रकारचा वेकअप कॉल आहे, नाही का? आपण स्वतःला विचारायला हवं की मी जगतोय का खरंच? म्हणजे नुसतं श्वास घेणं नाही, तर खरं जगणं. मी प्रेम करतोय का? माझ्या असण्याला काही अर्थ आहे का? मी काहीतरी चांगलं करतोय का जगात? माझा जो काही उद्देश असेल त्या दिशेने माझी वाटचाल सुरू आहे का? ही जाणीव ही खूप महत्वाची आहे, कारण वेळ थांबत नाही कोणासाठी. आणि हेच जाणीव बदलासाठीची पहिली आणि मला वाटतं सर्वात शक्तिशाली ठिणगी ठरू शकते. आपण गृहीत धरतो वेळेला. हो, सहज घेतो आपण. अगदी वाटतं खूप वेळ आहे, पण प्रत्येक दिवस महत्वाचा आहे. आणि मग येतो तो प्रोग्रॅमचा मुद्दा. भाषणात म्हटलंय की आपण सगळे एका विशिष्ट प्रोग्रॅमनुसार जगतो आहोत. हा प्रोग्रॅम म्हणजे काय नेमकं? हा प्रोग्रॅम म्हणजे आपल्या मनात अगदी नकळतपणे खोलवर रुजलेल्या कल्पना, समजुती, विचार करण्याच्या पद्धती, आपला दृष्टिकोन, हा लहानपणापासूनचे अनुभव, शिक्षण, समाज, आपलं कुटुंब यांच्याकडून मिळालेले संस्कार या सगळ्यांतून बनतो. अच्छा. उदाहरणार्थ, काहीतरी असं मनात बसलेलं असतं की पैसा कमावणं खूप कठीण आहे बाबा, किंवा मी कधीच यशस्वी होऊ शकत नाही, किंवा चांगल्या गोष्टी माझ्या नशिबातच नसतात. मी फक्त नोकरी करण्यासाठीच बनलोय, लोकांसमोर बोलायची माझी हिंमत नाही. हे सगळं त्या प्रोग्रॅमचेच भाग असू शकतात. म्हणजे हा एक प्रकारचा आपल्या मनाचा सॉफ्टवेअर म्हणायचा का, जो बॅकग्राऊंडला सतत सुरू असतो आणि आपले निर्णय, आपल्या प्रतिक्रिया, अगदी आर्थिक परिस्थिती आणि नातीसुद्धा ठरवतो. अगदी तसंच. आणि गंमत म्हणजे आपल्याला अनेकदा जाणीवही नसते की आपण या प्रोग्रॅममुळेच असं वागतोय किंवा असे निर्णय घेतोय. जेव्हा आयुष्यात अपयश येतं किंवा सतत सारख्याच अडचणी येतात, तेव्हा आपण काय करतो? परिस्थितीला किंवा नशिबाला दोष देतो. हो, बरोबर. पण भाषणातला मुद्दा काय आहे की कदाचित व्यक्ती म्हणून आपल्यात काही चूक नाहीये, पण आपला हा आतला प्रोग्रॅम आता कालबाह्य म्हणजे आउटडेटेड झालाय. त्याला बदलायला हवं, अपग्रेड करायला हवं. म्हणजे आपले विचार, आपल्या समजुती तपासायला हव्यात. हो, स्वतःला विचारायला हवं की मी असा विचार का करतोय. पण हे ओळखणं सोपं नाहीये नक्कीच. म्हणजे स्वतःच्याच विचारांना आव्हान देणं हे कठीण असणार. निश्चितच सोपं नाहीये, कारण हा प्रोग्राम आपल्या अस्तित्वाचा भाग बनलेला असतो की नाही. त्याला ओळखायला आत्मपरीक्षण लागतं, सेल्फ रिफ्लेक्शन ज्याला म्हणतात. स्वतःच्या विचारांवर लक्ष ठेवावं लागतं. जेव्हा राग येतो, भीती वाटते किंवा आपण एखादा निर्णय टाळतो, तेव्हा स्वतःला विचारायला हवं की यामागे माझी कोणती समजूत आहे, कोणता विचार आहे. हा प्रोग्रॅम भीतीचा आहे, कमतरतेचा आहे की शंकेचा आहे? बरोबर. हे धाडसाचं काम आहे, पण याशिवाय खरा बदल तो शक्य नाही. हे झालं प्रोग्रॅमबद्दल. पण मग भाषणात अलाइनमेंटवर जो भर दिलाय, म्हणजे अनेक जण खूप मेहनत करतात, अक्षरशः रात्रंदिवस कष्ट करतात, पण तरीही त्यांना हवं तसं यश मिळत नाही. याचं कारण अलाइनमेंटचा अभाव असू शकतं का? हो, नेमका हाच मुद्दा मांडलाय. भाषणात ते शिडीचं उदाहरण खूप छान दिलंय. हो, ते शिडीचं उदाहरण. समजा तुमची शिडी चुकीच्या फिर टेकली आहे. आता तुम्ही कितीही जोर लावा, कितीही वेगाने त्या शिडीवर चढा, तुम्ही पोचणार कुठे? कुठेच नाही. जिथे जायचंय तिथे तर नाहीच. सगळी मेहनत वाया. अलाइनमेंट म्हणजे काय, तर ही खात्री करणं की तुमची शिडी योग्य भिंतीला टेकलेली आहे. म्हणजे आपले प्रयत्न आपल्या खऱ्या उद्देशांशी, मूल्यांशी आणि आपल्या आतल्या क्षमतांशी जुळलेले आहेत की नाही.
त्याला आपण सुसंगती म्हणू शकतो. तुमचे विचार काय आहेत, तुमची खरी मूल्य कोणती, तुम्हाला आयुष्यात नक्की काय मिळवायचं आहे, म्हणजे तुमचा उद्देश काय आहे, आणि मग तुम्ही जे काही कष्ट करत आहात ते त्याच दिशेने आहेत का. जेव्हा हे सगळं एका रेषेत येतं तेव्हा त्याला म्हणतात अलाइनमेंट साधली. आणि जेव्हा अलाइनमेंट असते ना, तेव्हा गंमत बघा, कमी प्रयत्नात जास्त परिणाम दिसू लागतात, गोष्टी सहज घडल्यासारख्या वाटतात. अच्छा. याउलट जर अलाइनमेंट नसेल तर प्रचंड मेहनत करूनही निराशाच येते. असं वाटतं की आपण धावतोय खूप पण चुकीच्या दिशेने. पण अनेकांना हा प्रश्न पडतो की मग माझा खरा उद्देश काय, माझी मूल्य कोणती, हे कसं ओळखायचं. या धावपळीच्या जीवनात हे शोधायला वेळ कुठे असतो. हां, अगदी योग्य प्रश्न आहे. आणि यावर भाषणात थेट उत्तर नाही दिलं, पण ते विचार करायला लावतं. अलाइनमेंट साधण्यासाठी शांतपणे स्वतःला वेळ देणं गरजेचं आहे. स्वतःच्या आत डोकावणं गरजेचं आहे. मला खरंच काय आवडतं, कशात आनंद मिळतो, माझ्यासाठी आयुष्यात सगळ्यात महत्त्वाचं काय आहे. पैसा, नाती, आरोग्य, समाधान की अजून काही. स्वतःलाच विचारावं लागेल. हो, या प्रश्नांची प्रामाणिक उत्तरं शोधण्यातूनच उद्देश आणि मूल्यांची दिशा स्पष्ट होत जाते. त्यासाठी कदाचित ध्यान करणं किंवा काहीतरी लिहिणं किंवा एखाद्या विश्वासू मित्रमैत्रिणीशी बोलणं उपयोगी पडू शकतं. पण सुरुवात स्वतःला प्रश्न विचारण्यानेच होते. म्हणजे नुसती धावपळ, ज्याला हसल अँड ग्राइंड म्हणतात, ते करून उपयोग नाही, तर योग्य दिशेने जाणीवपूर्वक प्रयत्न करणं महत्त्वाचं आहे. आणि मग येतो तो निवडीचा मुद्दा, चूजिंग युअर हार्ट. हा भाग मला खूपच इंटरेस्टिंग वाटला. हो, कारण हा अगदी रोजच्या जगण्याशी जोडलेला आहे. भाषणात काय म्हटलंय की आयुष्यात काहीच सोपं नाही आहे, सगळंच कठीण आहे. उदाहरणार्थ, फिट राहायचं आहे, मग व्यायाम करणं, डाएट पाळणं कठीण आहे. हो, कठीण आहे. पण मग अनफिट राहणं आणि भविष्यात येणारे आजारपण, त्याला सामोरं जाणं, हे सुद्धा कठीणच आहे, नाही का. बरोबर. तसंच श्रीमंत होण्यासाठी मेहनत करणं, रिस्क घेणं, नवीन गोष्टी शिकत राहणं, हे कठीण आहे. पण गरीब राहणं, पैशांची सतत चिंता करत जगणं, हे सुद्धा कठीणच आहे. अगदी. संवाद साधणं, आपलं मत स्पष्टपणे मांडणं, हे कधीकधी कठीण वाटू शकतं. पण मग गैरसमजांमध्ये अडकून राहणं, तुटलेल्या नात्यांमध्ये जगणं, हे त्याहून कठीण आहे. स्वतःवर विश्वास ठेवणं, टीकेला सामोरं जाणं कठीण आहे. पण सतत स्वतःवर अविश्वास ठेवून स्वतःच्या क्षमतांना कमी लेखून जगणंही तितकंच, किंबहुना जास्त कठीण आहे. म्हणजे तात्पर्य काय की कोणताच पर्याय सोपा नाहीये. प्रत्येक रस्त्यावर आव्हानं आहेतच. हो ना. त्यामुळे प्रश्न हा नाहीये की हे सोपं आहे की कठीण. प्रश्न हा आहे की तुम्ही कोणतं कठीण निवडणार आहात, कोणती अडचण स्वीकारायला तुम्ही तयार आहात. शिस्तीची तात्पुरती अडचण की पश्चातापाची कायमची सल, प्रयत्नांची वेदना की अपयशाची वेदना. ही निवड ही आपल्याला प्रत्येक क्षणी करावी लागते. आणि हे थेट पुढच्या मुद्द्याशी जोडलेलं आहे. वेदना अटळ आहे, पण आपण निवडतो कोणती वेदना, बदलाची की पश्चातापाची. बरोबर. कोणतीही मोठी गोष्ट साध्य करायची असेल, मग ते शिक्षण असो, व्यवसाय असो, आरोग्य सुधारणा असो किंवा एखादं नातं टिकवणं असो, त्यात वेदना, त्रास, संघर्ष हा असणारच. काहीतरी नवीन शिकताना सुरुवातीला त्रास होतोच. व्यायाम करताना स्नायू दुखतात. व्यवसायात धोका असतो, नुकसान होऊ शकतं. ही झाली बदलाची किंवा प्रगतीची वेदना. आणि दुसरी वेदना कोणती मग? दुसरी वेदना आहे निष्क्रियतेची, भीतीपोटी काही न करण्याची, टाळाटाळ करण्याची. आसाची. हो, आळसाची. ही वेदना सुरुवातीला जाणवत नाही, उलट आराम वाटतो. अरे, काही करावं लागत नाहीये, बरं आहे. पण नंतर कालांतराने हीच निष्क्रियता पश्चातापाच्या रूपात आपल्यासमोर उभी राहते. अरे रे, मी त्यावेळी तसं का नाही केलं, ती संधी का सोडली, अजून प्रयत्न करायला हवे होते. हा जो पश्चाताप आहे ना, तो जास्त डंख मारतो. भाषणात एक वाक्य आहे की शिस्तीची वेदना काही अंश वजनाची असते, पण पश्चातापाची वेदना टनांमध्ये मोजावी लागते. आयुष्यभर तिचा भार व्हावा लागतो. म्हणजे वेदना तर सहन करावीच लागणार आहे, पण एक वेदना आपल्याला घडवते, बदलते, तर दुसरी वेदना फक्त छळते. नेमका हाच फरक आहे. प्रगतीची वेदना आपल्याला मजबूत बनवते, ती आपल्याला काहीतरी शिकवते, आपली क्षमता वाढवते. पण पश्चातापाची वेदना आपल्याला आतून पोखरून काढते. आणि भाषणात अजून एक महत्त्वाचा विचार मांडला आहे. वेदनेवर प्रक्रिया करणं म्हणजे प्रोसेसिंग पेन हे एक कौशल्य आहे. वेदनेकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलता येतो. वेदनेला वाढीची संधी म्हणून बघता येतं.
आणि प्रत्येक निवडीमागे एकतर बक्षीस आहे किंवा पश्चाताप. हा विचारही खूप प्रभावी आहे. हो ना. शिस्त पाळणं, लवकर उठणं, अभ्यास करणं, एखाद्याला माफ करणं, खरं बोलणं, या गोष्टी सुरुवातीला कठीण वाटतात, वेदना देतात, मान्य आहे. पण या वेदनेच्या पलीकडे काय आहे? यश आहे, समाधान आहे, चांगली नाती आहेत, मनःशांती आहे. हे झालं बक्षीस. रिवॉर्ड. आणि या उलट आळस करणं, जबाबदारी टाळणं, खोटं बोलणं, इतरांना दोष देत राहणं, भीतीपोटी निर्णयच न घेणं, हे तात्पुरतं सोपं वाटू शकतं. बरोबर. पण याच्या पलीकडे काय आहे? अपयश, असमाधान, तुटलेली नाती आणि शेवटी फक्त पश्चाताप. रिग्रेट. त्यामुळे संदेश अगदी स्पष्ट आहे. त्या वेदनेला निवडा ज्याच्या पलीकडे बक्षीस आहे. त्या कठीण वाटणाऱ्या मार्गाला निवडा जो तुम्हाला प्रगतीकडे घेऊन जाईल. कारण वेदनेलाही एक एक्सपायरी डेट असते. पेन हॅज अन एक्सप्रेशन डेट असं म्हटलंय. ती वेदना संपेल, पण त्यातून मिळालेली ताकद, अनुभव आणि यश तुमच्यासोबत कायम राहील. पश्चातापाचं तसं नसतं. नाही, तो आयुष्यभर बोचत राहतो. हे सगळं ऐकल्यावर खरंच मनात अनेक प्रश्न उभे राहतात. स्वतःकडे बघायला भाग पाडते हे भाषण. माझा स्वतःचा प्रोग्राम काय आहे? मी कोणत्या समजुतीनं उगाच घट्ट धरून बसलो आहे? आणि इथेच सेल्फ सॅबॉटॅज ही संकल्पना येते, जी भाषणात ओघाने येतेच. म्हणजे स्वतःच्या मार्गात अडथळे आणणं? नकळतपणे आपण स्वतःच्याच प्रगतीत अडथळे निर्माण करतो. ध्येय तर ठरवतो मोठं, पण ऐनवेळी काहीतरी असं करतो की ते पूर्णच होत नाही. उशीर करणं, टाळाटाळ करणं, स्वतःच्या क्षमतेवरच शंका घेणं, नकारात्मक विचार करणं, हे सगळं सेल्फ सॅबोटॅज असू शकतं. अच्छा. आणि याचं मूळ कुठे असतं? पुन्हा त्याच जुन्या प्रोग्रॅममध्ये असू शकतं. म्हणजे आपल्या आतलाच एखादा भाग आपल्याला पुढे जाऊ देत नाहीये असं. बऱ्याचदा तसं होतं, कारण बदल हा नेहमीच थोडा अनिश्चित आणि भीतीदायक वाटू शकतो. जुन्या सवयी, जुने विचार सुरक्षित वाटतात, जरी ते आपल्याला त्रास देत असले तरी. त्यामुळे बदलाच्या दिशेने पाऊल टाकताना आपलाच आतला प्रोग्रॅम आपल्याला मागे खेचू शकतो. हे ओळखणं आणि त्यावर मात करणं ही एक खूप मोठी पायरी आहे. तर या सगळ्या चर्चेतून आपण काय घेऊन जाऊ शकतो? मला वाटतं पहिला आणि महत्त्वाचा संदेश आहे, वेळेचं महत्त्व जाणा. आयुष्य मर्यादित आहे, त्यामुळे कृती करण्याची, बदल घडवण्याची निकड आहे. वाट बघण्यात वेळ घालवू नका. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, केवळ कष्ट उपसण्यापेक्षा अलाइनमेंट साधा. तुमचे विचार, तुमचे मूल्य, तुमचे उद्देश आणि तुमच्या कृती हे सगळं एका रेषेत आणा. खात्री करा की तुमची शिडी योग्य भिंतीला टेकलेली आहे. त्यासाठी आत्मपरीक्षण करा, स्वतःला ओळखा. आणि तिसरा, कदाचित सर्वात महत्त्वाचा मुद्दा, आयुष्यात कठीण गोष्टी अटळ आहेत, वेदना अटळ आहे. त्यामुळे सोपा मार्ग शोधण्याच्या फंदात पडू नका. बरोबर. तर कोणतं कठीण निवडायचं आहे याचा विचार करा. शिस्तीची आणि प्रगतीची वेदना निवडा, कारण तिच्या पलीकडे बक्षीस आहे. निष्क्रियतेची आणि पश्चातापाची वेदना टाळा. अगदी. ही निवडच आपलं भविष्य ठरवते. वेदनेतून शिकून पुढे जायचं की वेदनेला घाबरून जागेवरच थांबायचं, हा निर्णय पूर्णपणे आपला असतो. आणि भाषणाचा सूर हाच आहे की जरी वेदनादायक असलं तरी बदलाचा आणि प्रगतीचा मार्ग निवडा. कारण पश्चातापाचं ओझं ते त्या वेदनेपेक्षा खूप खूप जास्त जड आहे. आजच्या या चर्चेनंतर एक प्रश्न नक्कीच विचारावा असा वाटतो प्रत्येकाने स्वतःला. अशी कोणती कठीण गोष्ट आहे, कोणती वेदना आहे जी आपण आत्तापर्यंत सोयीस्करपणे टाळत आलो आहोत? आणि जर आपण ती स्वीकारण्याचं धाडस केलं तर तिच्या पलीकडे कोणतं मोठं बक्षीस आपली वाट पाहत असू शकेल याचा विचार करायला हवा.